नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 2 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक दुग्ध दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 1 जून। स्पष्टीकरण: दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजेच FAO ने वर्ष 2001 मध्ये जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केली होती। प्रश्न 2. नुकतेच भारतीय जनसंचार संस्थेने मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अकादमी कोठे सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: भारतीय जनसंचार संस्थेने म्हणजेच IIMC ने मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अकादमी म्हणजेच AIME अकादमीचा शुभारंभ नवी दिल्ली येथे केला आहे। या अकादमीचे उद्घाटन मे 2026 च्या अखेरीस IIMC च्या नवी दिल्ली येथील संकुलात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले। उद्देश: देशात AI आधारित माध्यम शिक्षण आणि क्षमता वाढीस बळकट करणे। प्रश्न 3. नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तेलंगणा। स्पष्टीकरण: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड म्हणजेच एकल बहुउद्देशीय एकत्रित कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। उद्देश: सर्व सरकारी सेवा आणि कल्याणकारी योजनांची माहिती एकाच कार्डमध्ये उपलब्ध करून देणे। तेलंगणा राज्याची माहिती: राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त सिंधू रुग्णालयाचे उद्घाटन केले। स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटचे हैदराबादमध्ये यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले। महामार्गावर एकात्मिक अपघात उपचार सुविधेसाठी म्हणजेच इंटिग्रेटेड ट्रॉमा केअरसाठी तेलंगणामध्ये प्रकल्प संजीवनी सुरू करण्यात आला। रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती हैदराबादमध्ये आयोजित केली जाईल। तेलंगणा सरकारने कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा नोंदणीकृत आजार म्हणून घोषित केला आहे। तेलंगणा सरकारने एकात्मिक जमीन महसूल व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भू-भारती पोर्टल सुरू केले आहे। तेलंगणा सरकारने आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली। प्रश्न 4. नुकतेच भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासन आधुनिक बनवण्यासाठी AI आधारित केंद्र चिराग सेंटर कोठे सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हैदराबाद। स्पष्टीकरण: नुकतेच भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासनाला आधुनिक बनवण्यासाठी AI आधारित केंद्र चिराग चे उद्घाटन मौला अली, हैदराबाद, तेलंगणा येथे केले आहे। पूर्ण नाव: सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, रिसर्च अँड ॲनालिटिक्स इन गव्हर्नन्स म्हणजेच चिराग। उद्देश: प्रगतविदा विश्लेषण म्हणजेच डेटा ॲनालिसिस, मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून रेल्वे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्यक्षमता आधुनिक बनवणे। प्रश्न 5. नुकतेच म्युनिक येथे आयोजित ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, सुरुची इंदर सिंग। स्पष्टीकरण: जर्मनीच्या म्युनिक येथे आयोजित ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या सुरुची सिंगने सुवर्ण पदक जिंकले आहे। या स्पर्धेत भारताचे वर्चस्व राहिले असून भारताला दुहेरी पदके मिळाली आहेत। तर रजत म्हणजेच चांदीचे पदक ईशा सिंग हिला मिळाले आहे। प्रश्न 6. नुकतीच आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, छत्तीसगड। स्पष्टीकरण: छत्तीसगड सरकारने राज्यातील लहान आणि उदयोन्मुख शहरांच्या विकासासाठी आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे। आर्थिक वर्ष 2026-27 साठी या योजनेकरिता 200 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे। छत्तीसगड राज्याची माहिती: राजधानी रायपूर, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, राज्यपाल रामेन डेका। आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी।
कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप सुरू केले आहे. छत्तीसगडमध्ये सुमारे एका शतकानंतर काळविटाचे म्हणजेच काळे हिरणचे पुनरागमन झाले आहे. छत्तीसगड विधानसभेने सरकारी नोकरभरती आणि व्यावसायिक परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अनुचित साधनांच्या प्रतिबंधक विधेयक 2026 मंजूर केले. छत्तीसगडमध्ये गौधाम योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इस्रायल. स्पष्टीकरण. नुकतेच इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये असलेल्या 900 वर्षे जुन्या ऐतिहासिक ब्युफोर्ट किल्ल्यावर आणि त्याच्याशी संबंधित लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या टेकडीवर ताबा मिळवला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये आणि व्हिडिओमध्ये किल्ल्यावर इस्रायलचे ध्वज फडकत असल्याचे दिसून आले. इस्रायल देशाची माहिती. राजधानी जेरुसलेम. चलन इस्रायली न्यू शेकेल. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. राष्ट्रपती आयॉक हर्झॉग. आता पाहू इस्रायलशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. इस्रायलने रोमन गोफमॅन यांची मोसादचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इस्रायलद्वारे 6व्या पिढीचे स्काय स्टेक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. इस्रायलमध्ये UPI सेवा सुरू झाली. पंतप्रधान मोदी यांना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सन्मान मिळाला. भारताने इस्रायलसोबत मत्स्यपालन आणि जलचर संवर्धन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. सोमालिलँडला स्वतंत्र देश म्हणून अधिकृत मान्यता देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश बनला आहे. प्रश्न 8. नुकतेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. योगासन. स्पष्टीकरण. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 मध्ये आता योगासन या खेळाचा समावेश केला जाईल. यासोबतच भारत कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब यांसारख्या इतर काही पारंपरिक देशी खेळांचाही राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यावर विचार करत आहे. प्रश्न 9. नुकतेच सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गायिका. स्पष्टीकरण. सुमन कल्याणपूर वय 89 वर्षे या भारतीय संगीत विश्वातील अत्यंत दिग्गज आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या. 31 मे 2026 रोजी वयोमानपरत्वे उद्भवलेल्या आजारामुळे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. गायन प्रवास. त्यांनी आपल्या 6 दशलकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली आणि उडिया यांसह अनेक भाषांमध्ये 740 पेक्षा जास्त चित्रपट व चित्रपटबाह्य गीते गायली आहेत. प्रश्न 10. नुकतेच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. RCB. स्पष्टीकरण. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB संघाने जिंकले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या विजयासह RCB हा चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच CSK आणि मुंबई इंडियन्स म्हणजेच MI नंतर IPLच्या इतिहासात सलग 2दा विजेतेपद मिळवणारा तिसरा संघ ठरला आहे. स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच प्लेयर ऑफ द टूर्नामेंट विराट कोहली. या RCBच्या दिग्गज फलंदाजाने या हंगामात उत्कृष्ट फलंदाजी करत 704 धावा केल्या. प्रश्न 11. नुकतेच भारतातील कोणत्या वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात बेबेसिया नावाच्या संशयित परजीवी संसर्गामुळे सिंहाच्या 8 छाव्यांचा मृत्यू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गिर राष्ट्रीय उद्यान. स्पष्टीकरण. सिंहाच्या छाव्यांचा मृत्यू बेबेसिया संसर्गामुळे गुजरातच्या गिर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात झाला आहे. मृत्यूचे कारण बेबेसिया हा गोचिडद्वारे पसरणारा एक परजीवी संसर्ग आहे जो रक्तातील तांबड्या पेशी नष्ट करतो. या संशयित संसर्गामुळे सिंहाच्या 8 छाव्यांचा मृत्यू झाला आहे. प्रश्न 12. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 म्हणजेच NFHS 6 नुसार भारतात आता एकूण जन्मांपैकी किती टक्के संस्थात्मक प्रसूती म्हणजेच रुग्णालयांमधील जन्म होत आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 90.6%. स्पष्टीकरण. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतातील एकूण जन्मांपैकी 90.6% संस्थात्मक प्रसूती म्हणजेच रुग्णालयामध्ये किंवा आरोग्य केंद्रांमध्ये होणारे जन्म आहेत. हे प्रमाण मागील सर्वेक्षणातील म्हणजेच NFHS 5 मधील
88.6% वरून वाढून सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजच्या आणखी जवळ पोहोचले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी विधेयक संमत करणारे तिसरे राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे आसाम. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट म्हणजेच ILPS प्रणालीला मंजुरी दिली. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. सिक्कीम हे भारतातील 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन संदर्भात करार केला आहे. तैवान भारताला मागे टाकून जगातील 5वी सर्वात मोठी शेअर बाजारपेठ बनला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये विमानमंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. GI प्रमाणित आल्याच्या म्हणजेच अद्रक शेतीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामीण स्वच्छतेत पूर्व विभागातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य केला आहे. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पांढरा गिधाड आढळला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. हरियाणा सरकारने श्रममित्र ॲप सुरू केले आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू लिओनेल मेसी ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकतीच कोणाची DRDOचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.